तो गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे गुरुवारी अहिल्यानगर इथल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला भेट देणार होते. त्यांचा दौराही नियोजित होता, पण बीड इथल्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आटपून मुंडे कुस्तीच्या आखाड्याकडे येण्याऐवजी थेट भगवानगडावर पोहोचले. तिथेच त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. या दौऱ्यात त्यांनी संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचंही दर्शन घेतलं. या भेटीनंतर भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठाम असल्याचं डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलंय. मंत्री मुंडे हे बीड येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी गुरुवारी दिवसभर बीड शहरात होते. तिथून ते संध्याकाळी अहिल्यानगर इथे येणार होते. शहरातल्या वाडिया पार्क इथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ते हजेरी लावणार होते. त्यासाठी कार्यकर्तेही ताटकळलेले. नियोजन समितीनेही मुंडे यांच्या स्वागताची तयारी केली होती. मात्र त्यांनी आखाड्याऐवजी थेट भगवानगडावरच जाणं पसंत केलं. त्यांचा तिथला मुक्कामही नियोजित होता, मात्र त्यांनी आखाड्याकडे पाठ फिरवली. बीडमधल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुरते वादात सापडलेले धनंजय मुंडे यांची भगवानगडावर भेट राजकीय वर्तुळाचा विषय ठरते. श्री क्षेत्र भगवानगड इथे धनंजय मुंडे यांचं रात्री 8:30 वाजता आगमन झालं. प्रथम त्यांनी संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी गडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचं दर्शन घेतलं. तिथेच त्यांच्या समवेत त्यांची बैठकही झाली. मुंडे यांनी शास्त्रींबरोबर भोजन केलं. त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामाविषयी शास्त्री आणि मुंडे यांच्यात चर्चा झाली. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ते भगवान गडावरच असतील. सकाळी ते ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिर बांधकामाची पाहणी करतील आणि त्यानंतर ते भगवान गडावरून मोटारीने परळी वैजनाथ इथे प्रयाण करणार आहेत, असंही सांगितलं गेलं. ठरलेल्या नियोजनानुसारच ही भेट पार पडली. पण त्यानंतर आता डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते असं म्हणालेत की भगवानगड मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी आहे. धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची 2 तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे, तसंच पक्षाचे सर्व नेते त्याचे बालमित्र आहेत. मग असं असताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षापासून आमच्या जवळ आहेत. तसंच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असं मला वाटतंय. यात आमच्या संप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीयवाद पुन्हा उफाळून आणलाय, असं महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलंय. आम्ही दोघं बोललो, व्यवस्थित राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो. 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला आम्ही आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवानगड म्हणजे मुलीच्या पाठीशी आहे, अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत. केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत. 2
भाग आहेत त्याचे. जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून जाणीवपूर्वक त्रास दिला. मला मी काल धनंजयला बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही. घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले. तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेले 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. तर पण ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे त्याचा समाजावर देखील परिणाम होतो. फार चांगलं बोललात तुम्ही. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो. एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका. ही भित्री पद्धत झाली. समोरासमोर लढा, समोरासमोर जय पराजय करा. हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे. एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका. तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना. एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये किंवा त्याचा सगळा परिणाम समाजावर कितपत भयानक परिणाम झालाय. वारकरी संप्रदायात सुद्धा झाला. जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला. म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे. राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो. तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो. तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो. पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.